भंडारा नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी नगरसेविका माधुरी मधुकर चौधरी यांच्या भंडारा शहरातील शिवाजीवाड येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची ही पहिलीच वेळ असून पक्षाने नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेविका माधुरी मधुकर चौधरी यांना उमेदवारी दिली आहे। संपूर्ण भंडारा शहरामध्ये नगरसेवक पदासाठी 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। तर भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जोरदार तयारी केली आहे। तर त्यांचे नगरसेवक पदाचेच उमेदवार घरोघरी जाऊन जोरदार प्रचार करतात आणि त्याचा फायदा नगराध्यक्ष उमेदवार माधुरी मधुकर चौधरी यांना होताना दिसून येतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भंडारा शहराची पहिल्यांदाच ही निवडणूक आम्ही लढत आहोत आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आमचे नगरसेवकासाठी 23 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत। मी असं समजतो की ही आमची खरी उपलब्धी आहे की पहिल्यांदाच आम्ही निवडणूक लढत आहोत आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये आम्हाला 23 उमेदवार मिळाले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार मिळालेले आहेत। या निवडणुकीमध्ये जे आपण मागचे 9 वर्ष पाहिलेले आहेत, जेव्हा इथे भारतीय जनता पक्षाची या शहरामध्ये सत्ता होती, नगराध्यक्ष म्हणून सुनील मेंढे यांची निवड झाली होती, त्यानंतर ते खासदार झाले। खासदार झाल्यानंतर त्यांनी आपला नगराध्यक्षपद सोडला नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले की यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यानंतर प्रशासक लागला आणि प्रशासकाच्या काळामध्ये 4 वर्ष गेले आणि 4 वर्षामध्ये या नगर परिषदेवर महायुतीचा रिमोट कंट्रोल होता। एक आमदार भोंडेकर साहेब होते, दुसरे तिकडे परिणय फुकेजी होते आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्लभाई पटेल, म्हणजे 3 पक्षाची महायुती। त्या महायुतीचा रिमोट कंट्रोल या नगर परिषदेवर असल्यामुळे इथला विकास काम मोठ्या प्रमाणात खोळंबलेला आहे। सगळे शहरातले रस्ते खराब झालेले आहेत, पाणी पुरवठा बंद आहे, नवीन पाणी पुरवठा योजना करोडो रुपयाची अजूनही सुरू झालेली नाही, इतकी वाईट स्थिती या शहरामध्ये आहे। आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं यांनी एकमेकाच्या विरोधात कुरखोडी करणं सुरू केलेलं आहे, शेवटी हे निवडून आल्यानंतर किंवा निवडणूक संपल्यानंतर हे 3ही पक्ष एकत्रच येणार आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून मी शहरातील मतदारांना, मतदार बंधू भगिनींना या माध्यमातून विनंती करेन की या महायुतीच्या लोकांवर तुम्ही कुठेही विश्वास ठेवू नका। हे जरी आज एकमेकाच्या विरोधात लढत आहेत, उद्या निवडणूक झाल्यानंतर हे एकत्रच येणार आहेत। त्यामुळे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे आणि या पक्षाचे सर्व आदरणीय शरद पवार साहेब आहेत। शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नगर परिषदमध्ये आपण आम्हाला मदत करा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास आम्ही करू।